आत्ता मी आपल्या पाटणच्या भाजी मंडईच्या बाहेर आहे. बाजार सगळा घेतलाच आहे आणि आता घरी चाललो आहे. तेवढ्यात मला काहीतरी आठवतं की घरच्यांनी काहीतरी आणायला सांगितलं. मग थोडं थांबलो, विचार केला की काय आणायला सांगितलं आहे. आठवलं, थोडं फोन करणारच होतं, तेवढ्यात आठवलं की मला घरच्यांनी कुल्फी आणायला सांगितलं आहे. काय म्हणलं आता इथं कुठं आईस्क्रीमचं दुकान दिसत नाही. म्हणलं घरी जातानाच राईट साईडला एक दुकान लागतं मिष्टवाडीपासून, म्हटलं तिथंच घेऊ आपण आईस्क्रीम. गावाकडं म्हणजे निवांत लाईफस्टाईल असते, काय ताण नाही, काय नाही, गडबड तर अजिबात नसते. गावातली काही माणसं फक्त पाटणला हजेरी लावा येतात, फक्त काय काम वगैरे काही शक्यतो नसतंच, पण येतात पाटणला. जर तुमच्या पण घरातलं कोण येत असेल पाटणला डेली काय काम नसताना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी बैल बाजारात आहे. इथं सोमवारची खूप गर्दी राहते. सोमवारची तर या रस्त्याला गाड्या आणू नये, कारण इथं बाजार भरलेला असतो, गर्दी खूप राहते, माणसांना चालायची जागा नसते. त्याच्यामुळे मागच्या ब्लॉगमध्ये मी बोललो होतो की चौधरी गल्लीचा रस्ता झाला पाहिजे आणि हा एक रस्ता झाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.